तर चला मंडळी, आज मस्त असं आपण आज पॅनकेक बनवणार आहोत। बघा किती सुंदर अशी जाळी पडलेली आहे आतमध्ये। तर चला आपण करायला घेऊया। मी ते 1 वाटी मैदा घेतलेला आहे आणि ह्याच वाटीने 1 वाटी गव्हाचं पीठ पण घेतलेलं आहे बघा। आणि त्याच वाटीने 1 वाटी आपण पिठी साखर घेणार आहोत आणि त्यात घालणार आहोत 2 चमचे मिल्क पावडर आणि थोडासा खायचा सोडा। आता याला छान आपण मिक्स करून चाळून घ्यायचं आहे। तर चला आपण इथे चाळून घेऊया। आता यामध्ये आपण त्याच वाटीने दूध घालणार आहोत। दूध कमी जास्त लागू शकतं। चला मिक्स करून घेऊया। हे बघा अशा प्रकारे आपलं इथे बॅटर रेडी झालेलं आहे। आता याला आपण लगेच पॅन करायला घेणार आहोत, पॅनकेक। इथे थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि त्याला आपण पुसून घेतलेलं आहे तेलाला। आता आपण चमच्याच्या साहाय्याने हे टाकून घेऊया 1 चमचा। तर चला आपण टाकून घेतलेला आहे बघा। आता याला आपण थोडा वेळ त्याच्यावर झाकण ठेवून घेणार आहोत। तर चला आता झाकण काढून घेऊया। बघा किती सुंदर अशी जाळी सुटलेली आहे मस्त आपल्या पॅनकेकला। आता आपण पलटी मारून घेऊया। हे बघा किती सुंदर असा कलर आलेला आहे। मस्त असे आपले इथे पॅनकेक रेडी झालेले आहेत बघा। ही पण साइड आपण पलटून घेतलेली आहे। दोन्ही साइडनं असेच पलटून घ्यायचे आहेत। असे सर्व पॅनकेक मी करून घेतले होते। हे बघा किती सुंदर असे झालेले आहेत। तर तुम्ही नक्की ट्राय करा, लहान मुलांना खूप आवडतात। याच्यावर तुम्ही न्यूटेला किंवा चॉकलेट सॉस पण लावू शकता। तर हे बघा किती सुंदर असे झालेले, तुम्हाला कट करून दाखवते मी। किती मस्त असे झालेले आहेत आपले, जाळी आलेली छान त्या केकला। तर मुलांना टिफिनला देण्यासाठी अतिशय सुंदर अशी सोपी रेसिपी आहे। तर तुम्ही नक्की ट्राय करा। रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही। आणि नक्की ट्राय करा ही रेसिपी। धन्यवाद।